शहर झालं फ्रेश, मूड झाला चेंज. प्रत्येक क्षणाला नवी एक्साइटमेंट, तुमच्या दिवसाची परफेक्ट सुरुवात. मँगो FM फक्त तुमच्यासाठी. ऐका मँगो FM 93.44. मँगो FM 93.44. नमस्कार कोल्हापूर, मँगो कट्ट्यावर तुमचं स्वागत आहे. तुम्ही ऐकताय 90.4 मँगो FM. आणि आज आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये श्री नितीन सावंत, अध्यक्ष प्रॅक्टिस क्लब कोल्हापूर. म्हटलं की इथली माती क्रीडाप्रेमी. फुटबॉलचा इतिहास घेतला तर कोल्हापूरचं नाव आदरानं घेतलं जातं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून क्रीडा क्षेत्राला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि तेच कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी पुढे ठेवलं. कोल्हापूरने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलेत. याच परंपरेचा अभिमान बाळगणारा प्रॅक्टिस क्लब आता आपल्या 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. याच ऐतिहासिक क्षणी क्लबने आपल्या नवीन लोगोचे अनावरण करण्याचे ठरवलेले आहे, जो त्यांचा वारसा आणि नव्या ऊर्जेचा मिलाफ आहे. या निमित्ताने आज आपण प्रॅक्टिस क्लबचे अध्यक्ष श्री नितीन सावंत यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे 90.4 मँगो FM मध्ये. सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की क्लबची स्थापना नेमकी कशी झाली आणि आतापर्यंतचा क्लबचा प्रवास कसा होता? क्लबची स्थापना म्हणजे काय की कोल्हापूरला क्रीडा नगरी म्हणून ओळखलं जातं. राजश्री शाहू महाराजांनी इथं कुस्ती पंढरी निर्माण केली. त्यांचेच पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी फुटबॉलला रुजवला इथं आणि त्यावेळेला त्यांनी फुटबॉलला चालना दिली. त्याला कारण आहे की ब्रिटिशांची बटालियन आपल्याकडं इथं होती कोल्हापूरमध्ये आणि ते ब्रिटिश लोक फुटबॉल खेळत होते. महाराजांनी ते परत फुटबॉल आपल्या इथं चालू केला आणि प्रॅक्टिस क्लबची स्थापना 1927 साली झालेली आहे आणि त्याला म्हणजे मदत जर केली असेल तर ते छत्रपती राजाराम महाराजांनी केलेले आहे. आणि प्रॅक्टिस क्लब 1936 साली ब्रिटिशांच्या बटालियन बरोबर आपली एक मॅच झाली होती आणि ती मॅच अतिशय रोमांचक पद्धतीने मॅच झाली होती. चढाओढीची मॅच होती. लोकांनी आनंद घेतला त्या मॅच मध्ये. दोन्ही संघ इतक्याच तोडीचे होते आणि तो सामना 1-1 बरोबरीत सुटला. आता त्याचा अजून एक वैशिष्ट्य त्या मॅचचं असं आहे की ब्रिटिशांचा जो गोलकीपर होता त्याने गोलकीपिंग खूप छान केली होती तेव्हा आणि त्याचं कौतुक इथल्या क्रीडा रसिकांनी इतकं केलं की त्याचं कौतुक त्याला डोक्यावर घेतलं त्या गोलकीपरला. म्हणजे इथला क्रीडाप्रेमी किती कौतुक करतो ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. एखाद्या चांगल्या खेळाडूचं किती कौतुक करतो, मग तो आपला असू दे नाही तर दुसऱ्याचा असू दे, हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि त्या मॅचचं एक अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आता फुटबॉल हा नवीन आला होता. कुणाला काय इतकं काय काय असतं काय माहितीच नव्हतं. त्यामुळे तो अगदी पायात बूटही नव्हते प्लेयरांच्या आणि बिनबुटाचे खेळ त्या काळात आणि असं असूनही ते 1-1 बरोबरीत लढले. तो सामना सोडवला तिने. सर, अजून एक प्रॅक्टिस क्लबचं वैशिष्ट्य असं आहे की प्रॅक्टिस क्लबचा जो ड्रेस आहे हा काळा पांढरा आहे. हा, तर त्याच्याबद्दल काय? त्याला म्हणजे प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आहे, त्याला खूप वेगवेगळे असे त्या काळात घटना घडलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की दुसऱ्या महायुद्धामुळं कलरचे कपडे बंद झाले होते. म्हणजे कलर अतिशय कमी, म्हणजे कपडे तर ते पांढरा वगैरेच असतं त्या काळात असणार आणि पांढरा आणि काळा हे 2च कलर त्या काळात मार्केटमध्ये उपलब्ध होते. आणि मग तो जो कलर तिथं तो तयार केला आम्ही ड्रेस कोड की काळा पांढरा त्या काळातल्या लोकांनी, तोच आज तागायत आम्ही ठेवलेला आहे. कारण त्या रंगावर इतकी श्रद्धा आहे लोकांची. कोल्हापूरमध्ये काळा पांढरा म्हणजे प्रॅक्टिस. फुटबॉल म्हणले की काळा पांढरा आणि काळा पांढरा म्हणजे प्रॅक्टिस, हे समीकरण मोठं झालं. सर, क्लबचा याआधी एक लोगो होता आपला, पण हा नवीन लोगो का आपण करतोय? त्याला एक कारण आहे की आता जर 1927 साली स्थापन झाल्यामुळे 2027 साली 100 वर्ष पूर्ण करतोय आणि 100 वर्ष पूर्ण करत असताना माझ्या मते कोल्हापूरमधील नव्हे तर महाराष्ट्रातील पहिला संघ असावा आणि एक फुटबॉल मधील हा पहिला संघ. सगळ्यात वैशिष्ट्य आहे की फुटबॉल विश्वचषक
1930 साली चालू झालेलं आहे आणि प्रॅक्टिस क्लबची स्थापना त्याच्या आधी 3 वर्षाची म्हणजे 1927 सालची स्थापना. प्रॅक्टिस क्लब नेहमीच एक शिस्तबद्ध संघ म्हणून ओळखला जातो. फक्त मैदानावरच नव्हे तर मैदानाच्या बाहेरही लोकांच्या मनावर राज्य केलेलं आहे. त्याला एक उदाहरण तुम्हाला देतो की वेगवेगळ्या संघांचे ते समर्थक आहेत किंवा ते खेळाडू आहेत, मात्र त्या समर्थकाचा अगर खेळाडूचा दुसरा कुठला संघ असेल तो प्रॅक्टिस आहे. म्हणजे कुठल्याही संघाचा समर्थक हा त्याचा संघ असतो, मात्र तो कायम म्हणतो की प्रॅक्टिस माझा दुसरा संघ आहे. म्हणजे इतकं प्रेम प्रॅक्टिसवर करणारे तिथले करवीरचे क्रीडाप्रेमी आहेत. प्रॅक्टिसचे प्रत्येक काळातले खेळाडू होते, त्यांचा अप्रतिम खेळ होता. म्हणजे इतका खेळ की त्या काळातल्या प्रसार माध्यमांनी इतकी त्याची नोंद घेतली की आपल्या ह्याच्यात काही आमच्या खेळाडूंना घारीची नजर, चित्त्याची झेप, चीनची भिंत असं अतुलनीय खेळ खेळणाऱ्या आमच्या खेळाडूंना उपमा दिली त्या काळातल्या प्रसार माध्यमांनी. आणि लोगोचं अनावरण करायचं म्हणजे की शतक पूर्ण झालेला लोगो असावा असं आमच्या संचालक मंडळाचं, कार्यकर्त्यांचं, समर्थकांचं एक मत पडलं आणि शतक महोत्सव सुरुवातच आपण लोगो अनावरण करतोय. आपण एक पहिला लोगो असा असेल की फुटबॉल मधला जो शतकी पार लोगो आहे. सर, ह्या कार्यक्रमाचा जो लोगो अनावरणाचा कार्यक्रम आहे ह्याचं स्वरूप साधारण कसं असणार आहे आणि तो कुठं असणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला कोण कोण येणार आहे? या कार्यक्रमाचं स्वरूप आहे की हा कार्यक्रम पहिले म्हणजे रविवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता शुभंकरोती सांस्कृतिक भवन, सावंत पार्क, मंगळवारपेठ येथे होणार आहे. या कार्यक्रमाला आपण निमंत्रित करतोय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूरच्या महापौर सौभाग्यवती रुपाराणी संग्रामसिंह निकम आणि भारतीय महिला फुटबॉल संघाच्या कोच प्रिया पीव्ही यांना आपण आमंत्रित करतोय. आणखीन आमंत्रित करतोय आपण विफाच्या अध्यक्षा, AIFच्या सदस्या सौभाग्यवती श्रीमंत मधुरी महाराज छत्रपती यांना बोलवतोय आपण. त्यानंतर भगीरथी महिला मंचच्या कोल्हापूरच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती म्हाडी यांना आपण निमंत्रित करतोय आणि भगिनी मंचच्या अध्यक्षा सौभाग्यवती वैशाली क्षीरसागर यांना आपण आमंत्रित करतोय. हा सोहळा रविवारी संध्याकाळी 6 वाजता आहे. आपल्या क्लबला 100 वर्ष पूर्ण होत आहे, तर या निमित्त काय वर्षभर आपण काय कार्यक्रम राबवणार आहोत? वर्षभर आपण विविध कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम जो लोगो अनावरणाचा आहे, त्याच्यानंतर आपण एक अशी गोष्ट आम्ही करतोय की प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे जे माझे खेळाडू आहेत, जे आज 2026 पर्यंत किती वयस्क असले, त्यांच्या कुटुंबाचा स्नेह मेळावा आम्ही घेतो आणि तो येत्या 2 महिन्यात घेतो. एक 60 दिवसात आमचं घ्यायचं हे प्लॅन आहे. त्याच्यानंतर आम्ही शतकी महोत्सवी स्मरणिका प्रकाशित करतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खेळाडूंची माहिती, प्रॅक्टिसच्या ज्या मॅचेस झालेल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती, अशा विविध स्तरानं ते आम्ही स्मरणिका काढतो आहे. असा एक विचार आहे आमचा की राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धा आपण घ्यायचा विचार करतो. पुरुषांची राष्ट्रीय पुरुषांची स्पर्धा तर आम्ही घेणारच आहे फुटबॉल स्पर्धा, हा महिलांचा पण आम्ही स्पर्धा घ्यायचा विचार करतो आणि कायमस्वरूपी फुटबॉल अकॅडमी आम्ही सुरू करतो. सर, फुटबॉलमध्ये आपल्या क्लबची भविष्याची वाटचाल साधारण कशी असेल? हा महत्वाचा आहे की आता पुरुषांचा फुटबॉल चालू होऊन 100 वर्ष झाले, मात्र गेले काही वर्ष विफाच्या अध्यक्षा सौभाग्यवती श्रीमंत मधुरी महाराज छत्रपती यांनी महिला संघांची मोड बांधायचं काम चालू केलेलं आहे आणि आपल्या इथं विविध शाळांनी वगैरे महिलांच्या, मुलींच्या फुटबॉल स्पर्धा असतात. अशा फुटबॉल स्पर्धा मधुरी महाराजांनी मुलींना घेऊन KSAची एक टीम बांधलेली आहे चांगली, आणि ती KSAची मुलींची टीम अगदी बाहेर जाऊन खूप चांगल्या प्रकारे खेळून विजय संपादन करताय. नुसती ती खेळायला जात नाहीये, तर एक चांगल्या मुलींचा संघ आपल्या इथं बांधला गेलेला आहे आणि ह्याच्यामुळं मुलींची संख्या खेळायची वाढलेली आहे. आणि सगळ्यात एक अजून एक तुम्हाला मला बाब सांगूशी वाटते की कोल्हापूरमध्ये ज्यावेळेला शाहू स्टेडियमवर पुरुषांचे मॅचेस असतात त्यावेळेला महिलांची संख्या, प्रेक्षक म्हणून संख्या खूप असते आणि त्यामुळं हा आवड आता मुलींच्यात निर्माण झालेला आहे. जर लोकल लेवलला स्पर्धा घेतल्या जातील महिलांच्या आणि लोकल टीम तयार करायची झाली तर प्रॅक्टिस फुटबॉल क्लब पहिली महिलांची टीम आम्ही तयार करायची आमचं नियोजन आहे. सर, ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि लोगो अनावरणाच्या निमित्तानं तुम्ही लोकांना किंवा आपल्या श्रोत्यांना काय आवाहन कराल? मी असं सांगू शकतो की श्रोत्यांना की तुम्ही प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचं हे 100वे वर्ष आहे. आमचे विविध कार्यक्रम आहेत
लोगो अनावरणचा पहिला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला तुम्ही शुभंकृती हॉलमध्ये 16 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता उपस्थित राहावं ही मी विनंती करतो. सर, तुम्ही आमच्यासोबत इतक्या सुंदरपणे हा संवाद साधलात. नव्या लोगो मागील विचार, प्रेरणा आणि प्रॅक्टिस क्लबचा 100 वर्षांचा प्रवास उलगडला. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपल्याला आणि संपूर्ण प्रॅक्टिस क्लब परिवाराला या शतक महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला हा नवीन लोगो क्लबच्या यशस्वी भविष्याचं प्रतीक असो हीच सदिच्छा. तुम्ही ऐकलं 90.4 मँगो FM वर प्रॅक्टिस क्लबचे अध्यक्ष श्री नितीन सावंत यांच्याशी झालेली ही खास मुलाखत मँगो कट्ट्यावर. आपण पुन्हा भेटू अशाच काही व्यक्तींसोबत.